मनमोहन सिंग यांच्या निधनानं देशात दुखवटा जाहीर करण्यात आलाय। देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। तसंच आजचे सर्व सरकारी कार्यक्रम हे रद्द करण्यात आलेले आहेत। आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जाणार आहे। तर आज होणारे सर्व सरकारी कार्यक्रम हे रद्द करण्यात आलेले आहेत। मनमोहन सिंग यांच्या निधनानं आज देशामध्ये 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला। तर आपण आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याशी बोलणार आहोत। उर्वशी, मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं खरं तर संपूर्ण भारतीयांवर शोककळा पसरलेली आहे। त्यांचं पार्थिव देखील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील। हो प्राची, काल आपण रात्री बघितलं तर ते डॉक्टर मनमोहन सिंग हे घरीच बेशुद्ध पडलेले। त्याच्यानंतर 8:06 त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्समध्ये त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलेलं आणि त्याच्यानंतर 9:51 त्यांनी आपला अखेर श्वास घेतला। आज आपण बघितलं तर ज्या प्रकाराने ही एक घटना झाली आहे, एक खूप मोठा माणूस भारताच्या इतिहासात, भारताच्या प्रगतीमध्ये आज देशवासियांनी गमावलं आहे। राहुल गांधी काल जे आहे एम्समध्ये आपण बघितलं, सोनिया गांधी, प्रियंका गांधी हे ऑलरेडी पोचलेले, JP नड्डा जे भाजपचे अध्यक्ष आहेत तेही पोचलेले आणि राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे बेळगावात जी एक काँग्रेस वर्किंग कमिटीची एक बैठक होती, एक मीटिंग होती, ते रद्द करून जे आहेत इथे दिल्लीत पोचले आहेत। इनफॅक्ट राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना हे सांगितलं की कशा प्रकाराने त्यांनी आपला एक मार्गदर्शक जो आहे तो गमावला आहे। काँग्रेसचा एक खूप मोठा टॉल लीडर असे हे होते डॉक्टर मनमोहन सिंग। आज जे आहे त्यांच्या घरी पार्थिव शरीर जे आहे ते नेण्यात आलं आणि बरोबरच आज पूर्ण दिवस इथे दर्शन होणार आहे। अंतिम संस्कार हे उद्या होणार आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या घरातल्या काही लोक आहेत जे फॉरेनमध्ये आहेत आणि त्याला लक्षात घेऊन जे आहे अंतिम संस्कार उद्या होणार आहे। तुम्ही जसं सांगितलं तसं शासकीय इतमामामध्ये अंतिम संस्कार होणार आणि आज कॅबिनेट जी बैठक आहे, युनियन कॅबिनेट बैठक जी आहे त्याला आपण बघितलं, त्याला लक्षात घेऊन बघितलं तर तिथेही जे आहे त्यांना श्रद्धांजली पहिले दिली जाणार आणि बाकीचे सगळे शासकीय जे कार्यक्रम आहेत आज देशभरात ते रद्द करण्यात आले आहे आणि 7 दिवसाचा दुखवटा जो आहे तो अनाउन्स केला गेला आहे। प्राची, उर्वशी, आज खरं तर काँग्रेसचा स्थापना दिवसही आहे आणि आजच्या दिवशीच मनमोहन सिंग यांच्या निधनाची ही बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे काँग्रेस नेत्यांवर खरं तर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। स्वतः राहुल गांधी आणि सोनिया गांधी देखील काल एम्स रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या होत्या। आज संपूर्ण जे काँग्रेसचे नेते असतील ते या ठिकाणी आलेले आहेत का किंवा नेते यायला सुरुवात झाली आहे का? नेते हळूहळू आता येण्याची सुरुवात होणार। दिल्लीत आज आपण बघितलं तर पाऊसही सुरू झाला आहे, तर त्या पार्श्वभूमीवर आपण हे पण बघतो की कुठे कुठे ट्रॅफिक आहे, पण लोक आता हळूहळू पोचतील। 8 वाजल्यापासून जे आहे आपल्याला सांगितलेलं की इथे हळूहळू लोक येण्याची शक्यता आहे। आता पाऊस आहे वगैरे आहे तर थोडं डिले होऊ शकतं, पण काँग्रेसचेच नेते नाही तर दुसऱ्या पार्टीचे पण नेते जे आहेत ते इथे पोचणार आहेत। इनफॅक्ट डॉक्टर मनमोहन सिंग हे नुसतं देशाचे नव्हे तर इंटरनॅशनल लीडरही होते। आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण बघितलं तर वेगवेगळे जे दुसऱ्या देशाचे एम्बसीज आहेत त्यांनीही श्रद्धांजली अर्पण केली, कारण की आपल्या कार्यकाळात म्हणजे 2004 ते 14 पर्यंत डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपली एक खूप वेगळी आणि खूप चांगली अशी भूमिका मांडली, स्पेशली अर्थशास्त्रामध्ये, जिथे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाला एका वेगळ्या इकॉनॉमिकल लेवलवर घेऊन गेले आणि त्या सगळ्यांना लक्षात घेऊन जे आहे इथे तयारीही सुरू झाली आहे आणि काहीच वेळात इथे आता लोक जे दुसरे पॉलिटिकल लीडर्स आहेत, मग ते कोणत्याही पार्टीचे असो, कारण की डॉक्टर मनमोहन सिंगबद्दल जो एक रेस्पेक्ट आहे तो बियॉन्ड म्हणजे सगळ्या पार्टी लाईन्सच्या बियॉन्ड आहे
आणि त्यालाच लक्षात घेऊन आज जे आहे आपण इथे बघितलं तर लोक श्रद्धांजली इथे अर्पण करायला इथे येणार आहे. उर्वशी, नक्कीच तुम्ही दिल्लीमध्ये आहात आणि आपण बघतोय तर दिल्लीमध्ये वरुण राजानं हजेरी लावलेली आहे. आज एक संयमी, शांत आणि हुशार नेता हरवलेला आहे. आज अनेक भारतीयांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत आणि आज वरुण राजानं हजेरी लावत आज मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली असं आपण म्हणूयात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.